नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट सेकंड फायलम पाहणार आहोत. निडारिया और सिलेंट्रेटा. ह्याला दोन नाव आहेत. एक निडारिया आहे, दुसरं सिलेंट्रेटा. मग त्यामध्ये आता त्याची फोड पहा त्या शब्दाची. कोयलॉस मीन्स कॅव्हिटी. सिलेंट्रॉन मधलं हे कोयलॉस मीन्स कॅव्हिटी. एंटेरॉन मीन्स गट और इंटेस्टाइन. एंटेरॉन म्हणजे काय तर गट और इंटेस्टाइन म्हणजे आतडं. आतड्यामध्ये पोकळे असणं. ते सगळे कशात येतात, कोणत्या फायलममध्ये? फायलम सिलेंट्रेटा और निडारिया. म्हणजे हा सेकंड फायलम निडारिया और सिलेंट्रेटा. त्याची फोड आपण पाहिलेली आहे शब्दांची. आता एक्झाम्पल: हायड्रा, ऑरेलिया, कोरल एटसेट्रा. याची तीन एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत, तिथं दिलेले आहेत. हायड्रा, ऑरेलिया, कोरल एटसेट्रा. कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये असणारे युनिक फीचर्स सहित अदर फीचर्स, सर्व फीचर्स यामध्ये बघायचे. नंतर सांगायचं आहे, ज्यावेळी विचारेल क्वेश्चन पेपरला त्यावेळी काय विचारणार? राईट द युनिक फीचर्स और सॅलियंट फीचर्स ऑफ फायलम निडारिया और एक्झाम्पल हायड्रा. असं कोणत्याही नावानं विचारलं आहे क्वेश्चन. त्यामध्ये 2 मार्क 3 मार्क कितीही मार्काला जरी आला तरी सांगता आलं पाहिजे. 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो, कारण 8 कॅरेक्टर लिहायची. ते एक्झाम्पल्स आहेत, संपलं. 4 मार्क, हाफ मार्क फॉर इच कॅरेक्टर. मग यामध्ये कॅरेक्टरिस्टिक बघा. फर्स्ट, these animals are solitary or colonial and free living or sedentary. हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. सॉलिटरी, लाईव्ह अलॉन. कोलोनियल, लाईव्ह इन कॉलनी और ग्रुप, म्हणजे एक तर एकाकी राहतात किंवा समूहानं राहतात. फ्री लिव्हिंग और सेडेंटरी म्हणजेच लाईव्ह फ्री, स्वच्छंदी फिरतात, किंवा सेडेंटरी, अटॅच टू सबस्ट्रॅटम और रॉक्स, एखाद्या आधारकावर किंवा खडकावर अटॅच झालेले असतात. हे झालं पहिलं कॅरेक्टर. दीज ॲनिमल्स आर सॉलिटरी और कोलोनियल अँड फ्री लिव्हिंग और सिडेंटरी. सेकंड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. हे परत परत येणार आहेत कॅरेक्टर, त्यामुळे ही जे कॉमन कॅरेक्टर आहेत ती परत परत आपण त्याचा जास्त विचार करायचा नाही, कारण बऱ्याच वेळा झालेला असणार आहे. मग यामध्ये मोस्टली मरीन म्हणजेच मेनी ॲनिमल्स फाउंड इन मरीन वॉटर और मरीन वॉटर और सी वॉटर अँड फ्यू ॲनिमल्स फाउंड इन फ्रेश वॉटर. गोड्या पाण्यात कमी असतात आणि खाऱ्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त ॲनिमल्स असतात. म्हणजे सेकंड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. थर्ड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. हे जे ॲनिमल्स असतात ते डिप्लोब्लास्टिकमध्ये येतात. म्हणजेच व्हेन ॲनिमल शोज 2 layers इन द बॉडी, that is outer ectoderm and inner endoderm. Such animals are called as diploblastic animals. म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये 2च लेअर असतात, एक एक्टोडर्म बाहेरच्या साईडचा आणि दुसरा एंडोडर्म आतील साईडचा, म्हणून काय म्हणायचं? डिप्लोब्लास्टिक. म्हणजे थर्ड पॉईंट, these animals are diploblastic. Fourth point, these animals shows blind sac body plan or tissue level of organization. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन हे बोर्डाच्या पुस्तकामध्ये नाव आहे. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे NCERT बुकमधलं आहे. म्हणजेच हे ॲनिमल्स काय दाखवतात? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे फोर्थ कॅरेक्टर, दीज ॲनिमल शोज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन और टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे कॅरेक्टर पुढल्या कॅरेक्टरवरून समजून घ्यायचं. व्हाय इट इज कॉल्ड ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन? Because character number 5th, incomplete digestive system is present. That is, single opening is present, which acts as mouth as well as anus. Why it is called a blind sac body plan? Because in these animals, incomplete digestive system is present. हे जे ॲनिमल्स असतात यांच्यामध्ये अपूर्ण असणारी पचनसंस्था असते, म्हणून हे कशात येतात? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये किंवा टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये. दॅट इज इनकम्प्लीट मीन्स सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट. इनकम्प्लीट म्हणजेच काय तर
एकच ओपनिंग प्रेझेंट असतं विच ॲक्ट्स ॲज माउथ ॲज वेल ॲज ॲनस. मग ही जे एकच ओपनिंग आहे हे दोन्ही काम करतं. म्हणजेच सिंगल ओपनिंग डू वर्क माउथ ॲज वेल ॲज ॲनस, दोघांचेही कामं करतं, माउथचं आणि ॲनसचं. फंक्शन ऑफ माउथ इंटेक ऑफ फूड, फंक्शन ऑफ ॲनस थ्रोन आउट अनडायजेस्टेड फूड. मग त्यामध्ये फिफ्थ कॅरेक्टर फोर्थ कॅरेक्टर समजवण्यासाठी फिफ्थ कॅरेक्टर म्हणजेच इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट दॅट इज सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट विच ॲक्ट्स ॲज माउथ ॲज वेल ॲज ॲनस. हे क्रायटेरियामध्ये आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट नंबर 6, these animals shows presence of central cavity called coelenteron or gastrovascular cavity which helps in digestion and circulation. मग यामध्ये these animals shows, हे जे ॲनिमल्स आहेत ते काय दाखवतात तर प्रेझेन्स ऑफ सेंट्रल कॅव्हिटी, यांच्या बॉडीच्या बरोबर मध्यावर काय असते, एक कॅव्हिटी असते कॉल्ड सिलेंटेरॉन. मग त्या कॅव्हिटीला दोन नाव आहेत, एक सेलेंटेरॉन म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड सेलेंटेरॉन? बिकॉज कॅव्हिटी प्रेझेंट इन सेलेंट्रेटा ॲनिमल्स. कॅव्हिटी कुठं प्रेझेंट असते तर सेलेंट्रेटा जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये, म्हणून याला काय म्हणायचं, सेलेंटेरॉन. ऑर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. फंक्शन ऑफ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, याला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी का म्हणायचं तर त्याचं फंक्शन आहे विच हेल्प्स इन डायजेशन अँड सर्क्युलेशन. ही जी कॅव्हिटी असते मदत कशाला करते तर डायजेशन अँड सर्क्युलेशन, पचनाला आणि विसरणाला. ही दोन कामं कोण करत असतं, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. विचारलं तर MCQला विचारलं जाईल किंवा एक मार्क 1 मार्क सेंटेन्स 1 सेंटेन्स क्वेश्चन जो असेल त्यामध्ये विचारलं जाईल. फंक्शन ऑफ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. मग फंक्शन जर विचारलं तर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी हेल्प्स इन डायजेशन अँड सर्क्युलेशन. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी जी हेल्प करते ती कशाला करते, डायजेशनला, पचनाला आणि सर्क्युलेशन, भिसरणाला. मग यामध्ये MCQ इन डॉट डॉट फायलम गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज प्रेझेंट. म्हणजेच त्यामध्ये फायलमचं फक्त नाव विचारणार. मग फायलम लक्षात ठेवायचा, निडारेया किंवा सेलेंट्रेटा तिथं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. समजलं? म्हणजेच कॅरेक्टर नंबर 6 काय, दीज ॲनिमल शोज प्रेझेन्स ऑफ सेंट्रल कॅव्हिटी कॉल्ड सेलेंटेरॉन ऑर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. सेलेंटेरॉन प्रेझेंट इन सेलेंट्रेटा ॲनिमल्स. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी बिकॉज विच हेल्प्स इन डायजेशन अँड सर्क्युलेशन. नेक्स्ट नंबर 7, stinging cells or nidoblasts are present on the body wall. They are protective, offensive and defensive in function. स्टिंगिंग सेल्स म्हणजेच अनांगी असणाऱ्या सेल्स, पेशी, किंवा त्याला काय म्हणतात, निडोब्लास्ट. हे सुद्धा MCQला येणारा क्वेश्चन आहे. आर प्रेझेंट ऑन द बॉडी वॉल म्हणजे सेलेंट्रेटा ॲनिमल आहे त्यांच्या बॉडी वॉलवर काय प्रेझेंट असतात तर स्टिंगिंग सेल्स किंवा त्यालाच काय म्हणतात, निडोब्लास्ट. मग यांचं काम काय असतं, जर फंक्शन विचारलं राईट द फंक्शन ऑफ स्टिंगिंग सेल तर सांगायचं दीज आर प्रोटेक्टिव्ह, ऑफेन्सिव्ह अँड डिफेन्सिव्ह इन फंक्शन. प्रोटेक्ट करणं, संरक्षण करणं, ऑफेन्स करणं, हल्ला करणं म्हणजेच ऑफेन्स ऑन एनिमीज, अँड डिफेन्सिव्ह इन फंक्शन मीन्स डिफेन्स फ्रॉम एनिमीज. ऑफेन्स एनिमीजवर हल्ला करणं, डिफेन्स एनिमीजपासून संरक्षण करणं. मग जर MCQ विचारलं डॉट डॉट सेल्स आर प्रेझेंट इन सिलेंट्रेटा ॲनिमल्स, असा सुद्धा MCQ येऊ शकतो. मग यामध्ये 7th कॅरेक्टर काय आहे, स्टिंगिंग सेल्स ऑर निडोब्लास्ट आर प्रेझेंट ऑन द बॉडी वॉल. दे आर प्रोटेक्टिव्ह, ऑफेन्सिव्ह अँड डिफेन्सिव्ह इन फंक्शन. जर क्वेश्चन आला 1 मार्क 1 सेंटेन्स क्वेश्चन जर आला तर राईट द फंक्शन ऑफ स्टिंगिंग सेल. स्टिंगिंग सेलचं फंक्शन लिहा किंवा राईट द फंक्शन ऑफ निडोब्लास्ट, कोणत्याही नावाने विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये फंक्शन सांगायचं काय,
These are protective, offensive, and defensive in function. Number 8. They show two types of forms, that is polyp and medusa. आणि हे जे ॲनिमल्स असतात ते काय दाखवतात, दोन टाईपचे फॉर्म दाखवतात. मग यामध्ये डायग्राम अगदी व्यवस्थित बघा. डायग्राम त्यामध्ये हा ट्यूब लाईक जो स्ट्रक्चर दिसतंय ही पॉलिप आहे आणि हे जे स्ट्रक्चर वरचं दिसतंय ते मेडुसा. मग ते आता समजावून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट, पॉलिप इज सिलेंड्रिकल, ट्युब्युलर अँड सेडेंटरी. पॉलिप हे कसं असतं तर सिलेंड्रिकल असतं, सिलेंडर लाईक, ट्युब्युलर, ट्यूब लाईक अँड सेडेंटरी, अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक्स. आणि सेकंड, मेडुसा इज फ्री स्विमिंग अँड अम्ब्रेला शेप्ड. आणि मेडुसा जे असतं ते कसं असतं, फ्री स्विमिंग असतं आणि म्हणजे स्विम फ्रीली, अँड अम्ब्रेला शेप्ड, आकार छत्रीसारखा. आता डायग्रामवरून हा पॉईंट परत एकदा समजावून घेऊया. म्हणजेच दे शो टू टाईप्स ऑफ फॉर्म्स, दॅट इज पॉलिप, हा जो दाखवतोय तो अकन ट्यूब सारखा, आणि दुसरा मेडुसा. मग पॉलिपमध्ये काय सांगायचं, पॉलिप इज सिलेंड्रिकल म्हणजे सिलेंडर लाईक स्ट्रक्चर, ट्युब्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर, अँड सेडेंटरी म्हणजेच अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक. हे पॉलिपच टेकत असतं कशावर, सबस्ट्रॅटमवर किंवा रॉक्सवर. आणि दुसरा पार्ट मेडुसा. मग मेडुसा कसा आहे, फ्री स्विमिंग अँड अम्ब्रेला शेप्ड म्हणजेच स्विम फ्रीली, अगदी स्वच्छंदीपणे स्विम होत असतं. आणि अम्ब्रेला शेप छत्रीचा आकार असतो कशाला, मेडुसाला. हा झाला कॅरेक्टर नंबर 8. नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 9. These animals exhibits polypod generation with medusoid generation and this phenomenon is called metagenesis. जर एक मार्कला विचारलं डिफाईन द टर्म मेटाजेनेसिस तर सरळ सांगायचं ॲनिमल्स एक्झिबिट्स पॉलिपॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. म्हणजे हे ॲनिमल्स असे आहेत की एक्झिबिट करतात, काय प्रदर्शित करतात, पॉलिपॉइड जनरेशन आणि त्याच्याबरोबर मेडुसॉइड जनरेशन. मग आता पॉलिपॉइड शब्द समजावून घ्या. पॉलिपॉइड मीन्स सिमिलर टू पॉलिप, पॉलिपसारखं असणार म्हणून पॉलिपॉइड. आणि मेडुसॉइड सॉसर ऑर डोम शेप्ड म्हणजे बशीसारखं किंवा घुमटासारखा असणारा आकार. दोन्ही त्यामध्ये एक्झिबिट करतं, पॉलिपॉइड जनरेशन पण आणि मेडुसॉइड जनरेशन. म्हणून ही जी घटना आहे त्या घटनेला काय म्हणतात, मेटाजेनेसिस. म्हणजेच पॉईंट नंबर 9, these animals exhibits polypod generation with medusoid generation and this phenomenon is called metagenesis. Define the term metagenesis 1 mark. लक्षात ठेवा, जेवढं एक मार्काला सांगितले तेवढं करून ठेवायचं. पॉलिपॉड सिमिलर टू पॉलिप अँड मेडुसॉइड saucer or dome shaped. Number 10, mouth is surrounded by 8 to 10 tentacles which helps locomotion and capturing prey. माउथ जे असतं यांचं ते सराउंड केलेलं असतं कशानं, 8 to 10 टेंटॅकल्स, 8 ते 10 शुंडक असतात. टेंटॅकल म्हणजे मराठीत शुंडक म्हणतात. विच हेल्प्स ते मदत करतं कशाला, लोकोमोशन अँड कॅप्चरिंग प्रे म्हणजेच त्यामध्ये मुवमेंट ऑफ बॉडी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड लोकोमोशन. लोकोमोशनचे डेफिनेशन काय, म्हणजेच बॉडी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणं, त्याला मदत करणं. ते कोण करतं, टेंटॅकल्स. अँड कॅप्चरिंग प्रे आणि भक्ष्य जे असतं त्यांचं पकडण्यासाठी. म्हणजे अशी 2 कामं करतं. मग विचारलं फंक्शन, राईट द फंक्शन ऑफ टेंटॅकल, तरी सांगता आलं पाहिजे. फंक्शन ऑफ टेंटॅकल, लोकोमोशन अँड कॅप्चरिंग प्रे. बघा बरेच प्रश्न या फायलमध्ये तयार झालेले आहेत. नंबर 10, माउथ इज सराउंडेड बाय 8 to 10 टेंटॅकल्स, शुंडक, which helps locomotion and capturing prey. And last, character number 11, reproduction by asexual as well as sexual. म्हणजेच दोन्ही पद्धतीनं रिप्रोडक्शन चालतं, असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल. असेक्शुअल बाय बडिंग जे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे डिटेलमध्ये,
आणि सेक्शुअल बाय गॅमिट फॉर्मेशन. सेक्शुअल कशानं? गॅमिट फॉर्मेशन. म्हणजेच रिप्रोडक्शन बाय असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल. धन्यवाद. हे